नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मिसलेनियस एक्सरसाइज यामधील या व्हिडिओमध्ये 11वा प्रश्न सोडवणार आहोत. सोडूया. प्रश्न ॲज इट इज ब्लँक पेजेसवर आपण लिहून घेतलेला आहे. दी शेप ऑफ अ फॉर्म इज अ क्वाड्रिलॅटरल. येथे आपल्याला चौकोनाकृती एक शेत दिलेला आहे आणि या शेताच्या चारही बाजू वेगवेगळ्या मापाच्या आहेत. तर या शेताचं आपल्याला क्षेत्रफळ किती आहे हे काढायचं आहे. म्हणजे PQRS या चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. असा कोणताच नियम नाही आपल्याकडं की जर चौकोनाच्या चारही बाजू माहीत असतील तर क्षेत्रफळ काढता येईल, कारण वेगवेगळ्या बाजू आहेत. जर सारख्या बाजू असत्या तर आपल्याला काढता आलं असतं, परंतु प्रत्येक चौकोनाची बाजू वेगवेगळ्या मापाची दिलेली आहे. त्यामुळे आपल्याला येथे चौकोनाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढावे लागतील. कारण त्रिकोणाच्या जर तीन बाजू माहीत असतील, जरी त्या वेगवेगळ्या मापाच्या असतील तरी आपल्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढता येते, परंतु चौकोनाचं काढता येत नाही. त्यामुळे आपण काय करू, हा त्रिकोण आणि हा त्रिकोण या दोन्ही त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढू आणि मग दोघांची बेरीज घेऊ. आपण दोघांची बेरीज घेतली म्हणजे या चौकोनाचं क्षेत्रफळ मिळेल आपल्याला. त्यासाठी आपण काय करू, आता हा त्रिकोण PQR या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी तीन बाजू वेगवेगळ्या मापाच्या आहेत. तर आपल्याला याची अर्ध परिमिती काढावी लागते, सेमी पेरिमीटर काढावी लागते. तर ती कशी काढायची पहा. सेमी पेरिमीटर ऑफ ट्रायंगल PQR. प्रथम ट्रायंगल PQR याचे आपण सेमी पेरिमीटर काढू. ते यसने इंडिकेट करतो आपण. अर्ध परिमिती म्हणजे काय, या तिन्ही साईड्सची ॲडिशन घ्यायची आपल्याला आणि त्याची हाफ करायची. म्हणजे तिन्ही साईड्स, एक 170 आहे PQR मध्ये, एक 260 आहे आणि एक साईड आहे 250. 2 ने डिवाईड करणार, कारण आपल्याला सेमी पेरिमीटर घ्यायची. सेमी म्हणजे हाफ. ही सर्व बेरीज केली आपण तर ती बेरीज किती येणार आहे, 680 आणि 2 ने डिवाईड करणार म्हणजे हे काय होतील, 340 होतील. युनिट आपल्याला मीटर दिलेलं आहे म्हणजे सेमी पेरिमीटर किती येणार आहे, 340 येणार आहे. बरोबर आहे, यसने इंडिकेट करतो आपण. आता ट्रायंगल PQRची आपल्याला सेमी पेरिमीटर माहीत झाली आणि तिन्ही पण साईड्स वेगवेगळ्या मापाच्या आहेत त्या माहीत आहेत. त्यामुळे आपल्याला क्षेत्रफळ काढता येते. एरिया ऑफ ट्रायंगल PQR सूत्र काय आहे पहा, वर्गमुळाच्या चिन्हामध्ये यस म्हणजे ही काढलेली आपण सेमी पेरिमीटर आणि त्या यसमधून तीनही बाजू एक एकदा आपल्याला वजा करायच्यात. म्हणजे यस मायनस ए, यस मायनस बी आणि यस मायनस सी. ABC म्हणजे काय, ह्या तिन्ही वेगवेगळ्या बाजू. तर पहा आता किमती टाकू आपण. यसची किंमत आपण आत्ताच काढली 340, म्हणजे 340 गुणिले, एकदा काय करायचं, 340 मधून ही बाजू मायनस करायची, नंतर 340 मधून ही बाजू मायनस करायची आणि नंतर 340 मधून ही बाजू मायनस करायची. म्हणजे 340 मायनस 170 करू आपण. नंतर 340 मधून आपल्याला 260 मायनस करायचे आणि नंतर प्रत्येकामध्ये गुणाकार चिन्ह आहे, प्रत्येकाला ब्रॅकेट आहे आणि 340 मधून नंतर 250 वजा करायचे. आता हे सॉल्व करू आपण. पहा, हे 340 वजाबाकी घेतली तर कंस निघून जाईल म्हणजे गुणाकार चिन्ह राहील. बरोबर आहे, 340 मधून 170 गेले, राहतील 170. ही वजाबाकी येणार आहे 80 येईल गुणिले आणि ही वजाबाकी येणार आहे 90. तर पहा, आता आपल्याला वर्गमूळ घ्यायचं आहे. गुणाकार एवढा आहे तर आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं होण्यासाठी आपण काय करू, येथे 340 आहेत, आपण 0 काढू म्हणजे 34 राहतील. 170 आहेत, 0 काढून घेऊ म्हणजे 17च राहतील. हा 0 काढला 8 राहतील आणि हा 0 काढला तर काय राहील, 9 राहतील. बरोबर आहे. आपण किती 0 काढलेत, 1 2 3 4. गुणाकारामध्ये सगळं हे 1 2 3 4 म्हणजे 10च्या चौथ्या पॉवरने गुणावे लागेल. 10चा चौथा पॉवर किंवा एकावर 4 शून्य. आपण 4 0 काढलेत म्हणून एकावर 4 शून्य म्हणजे 10,000ने आपण गुणाकार केलेला आहे, काहीच बदल केला नाही. आता पहा, आपण काय करू, आता आपल्या वर्गमूळाला कॅल्क्युलेशन सोपं होण्यासाठी आपण
येथे 34 आहे, येथे 17 आहे, म्हणजे याला आपण 2 गुणिले 17 करू शकतो, म्हणजे 17 गुणिले 17 होईल, बरोबर आहे. म्हणजे 2 गुणिले 17 करू आपण. ह्या 34ला आपण कसं लिहिलं आहे, 2 गुणिले 17 आणि हे 17 ॲज इट इज 8 इंटू 9 आणि इंटू 10,000. आता पहा, हे 17 आहेत, हे 17 आहेत, म्हणजे ही वर्गसंख्या होईल, बरोबर आहे. 17 इंटू 17 म्हणजे 17चा वर्ग करता येईल आपल्याला. येथे 2 आहे, येथे 8 आहे, म्हणजे हे किती होतील, 2 आणि 8 16 होतील, बरोबर आहे. म्हणजे 17चा वर्ग लिहू शकतो आपण, हे 2 टाईम्स आहे म्हणून 17चा स्क्वेअर होईल. हे 2 आणि हे 8 यांचा गुणाकार किती होईल, 16 होईल, म्हणजे पूर्ण वर्गसंख्या होईल 16, बरोबर आहे. पूर्ण वर्गसंख्या 8 पण नाही आणि 2 पण नाही, परंतु त्यांचा गुणाकार घेतला तर 16 होईल. आपल्याला वर्गमूळ घेण्यासाठी सोपं होईल, म्हणून 2 गुणिले 8 16 केलेलं आहे आपण. 9चंही वर्गमूळ घेता येईल आणि 10,000चे आपल्याला वर्गमूळ घेता येईल. आता वर्गमूळ सगळ्याच संख्येचे घेता येईल पहा आपल्याला. 17 आहेत म्हणजे वर्ग आहे आणि पुन्हा वर्गमूळ घ्यायचं आहे, म्हणजे वर्गमूळाच्या बाहेर आल्या फक्त 17च राहतील, बरोबर आहे. वर्गमूळ चिन्ह उडून जाईल. आता 16चं वर्गमूळ 4च होणार आहे, 9चं वर्गमूळ 3 येईल आणि 10,000चं वर्गमूळ किती येणार आहे, इथे 4 शून्य आहेत, वर्गमूळ घेतलं तर 2 शून्य राहतील म्हणजे एकावर, म्हणजे हे किती येतील 100. 10,000चं वर्गमूळ किती 100. आता हा गुणाकार 17 गुणिले 12, समजा हे 12, 17 गुणिले 12 किती होतील, 17 गुणिले 12 12 सती 84, हातचे आले 8, 12 1 12 आणि 8 20, 204 होईल, गुणिले 100 म्हणजे 2 0 वाढतील, सॉरी हे 204 आहे, म्हणजे 204 आणि हे 2 0 वाढतील, म्हणजे काय येणार आहे 20,400 स्क्वेअर मीटर, बरोबर आहे. म्हणजे या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती मिळालं आपल्याला, 20,400 स्क्वेअर मीटर मिळालेलं आहे. त्याप्रमाणे याची पण आपल्याला सेमी पेरिमीटर काढून क्षेत्रफळ काढावे लागेल. तर सेमी पेरिमीटर काढण्यासाठी तिन्ही बाजूंची बेरीज घ्यायची आणि त्याची हाफ करायची आपल्याला. म्हणजे ट्रायंगल, कोणता ट्रायंगल, आता PSR मध्ये काय करायचं आपल्याला, सेमी पेरिमीटर घ्यायची. म्हणजे काय येणार आहे, तिन्ही बाजूंची बेरीज 240, 260 आणि 100 तिघांची बेरीज घ्यायची आहे. 240, 260 and 100/2. पहा हे किती येणार आहे, सर्व बेरीज केली आपण तर ती 600 येईल आणि भागिले 2 म्हणजे काय होईल 300 मीटर. सेमी पेरिमीटर आहे म्हणून काय येईल, युनिट मीटर येणार आहे. आता सेमी पेरिमीटर काढले आपण, मग याचं एरिया काढता येईल आपल्याला. एरिया ऑफ ट्रायंगल PSR, सूत्र आपलं तेच, सूत्र कोणतं आहे, S ऑफ S मायनस A, S मायनस B, S मायनस C. सूत्र इथं लिहू शकता किंवा आपण आता डायरेक्ट टाकू. सेमी पेरिमीटर म्हणजे किती आहे 300. आता काय करायचं आहे, 300 मधून ही बाजू मायनस करायची, ही मायनस करायची, ही मायनस करायची, म्हणजे 300 मायनस 240 होईल. पुन्हा इथे गुणाकार, प्रत्येकामध्ये गुणाकार आहेत. नंतर 300 मधून आपल्याला हे वजा करायचे आहेत 260 आणि पुन्हा 300 मधून आपल्याला हे 100 वजा करायचे आहेत. आता हे सॉल्व करू आपण, काय होईल पहा, हे 300 वजाबाकी घेतली, कंस निघून जाईल, इथे गुणाकार राहील, बरोबर आहे. 300 मधून 240 जर गेले तर 60 राहतील, गुणिले ही वजाबाकी किती येणार आहे 40 आणि ही वजाबाकी किती येईल 200. आता आपल्याला वर्गमूळ घ्यायचं आहे. कॅल्क्युलेशनला सोपं होण्यासाठी आपण काय करू, किती शून्य आहेत बघा, 1 2 3 4 5 6 शून्य आहेत, म्हणजे आपण 6 झिरो काढून घेतले आपण, तर येथे काय राहील 3 राहील, येथे 6 राहतील, येथे फक्त 4 राहतील आणि येथे 2 राहतील. आपण किती झिरो काढलेले आहेत, 1 2 3 4 5 6, म्हणजे एकावर 6 शून्य गुणाकारात घ्यावे लागतील आपल्याला, किंवा 10चा पॉवर 6 घ्यावा लागेल. 1 2 3 4 5 6 असं लिहू शकतो आपण, बरोबर आहे. आता हा जर गुणाकार घेतला आपण तर काय येईल पहा, साहित्रिक 18 18 चौक 72, 72 दोन्ही 144, म्हणजे 144 ही पूर्ण वर्गसंख्या आहे. आपल्याला वर्गमूळ घ्यायला सोपं जाईल. आणि हे 10चा पॉवर 6 किंवा एकावर 6 शून्य आहेत, बरोबर आहे 3. तर आता वर्गमूळ घ्यायचं आहे, मग वर्गमूळ कसं येणार आहे, 144चं वर्गमूळ किती आहे 12 आहे आणि या संख्येचं वर्गमूळ किती शून्य आहेत, 6 आहेत. वर्गमूळ घेतलं तर एकावर फक्त 3 शून्य राहतील, कारण झिरो हाफ होऊन जातील, बरोबर आहे. एकावर 6 शून्य आहेत, त्याचं वर्गमूळ घेतलं तर एकावर 3 शून्य राहतील, म्हणजे हे उत्तर काय येईल 12 गुणिले 1000 म्हणजे 12,000.
हे क्षेत्रफळ येणार आहे स्क्वेअर मीटरमध्ये. म्हणजे या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती आलं आपलं 12,000 स्क्वेअर मीटर. बरोबर आहे, हे पण स्क्वेअर मीटर आहे. तर आता दोघांची आपण क्षेत्रफळ काढलेले आहेत. दोघांची बेरीज जर घेतली ह्या दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळांची तर ह्या चौकोनाचं क्षेत्रफळ म्हणजे आपल्या शेताचं क्षेत्रफळ मिळेल. दोघांची बेरीज घेऊ आपण. पहा आता या चौकोनाकृती शेताचं क्षेत्रफळ म्हणजे एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल PQRS किती येणार आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQR प्लस एरिया ऑफ ट्रायंगल PSR या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाची ॲडिशन ही किती आलेला आहे. हा एरिया आलेला आहे 20,400 आणि हा आलेला आहे 12,000. 20,000 आणि 12,000 म्हणजे 32,000 होतील आणि हे 400 32,400. हे काय येईल स्क्वेअर मीटर. आपल्याला काय विचारलेलं आहे हे पहा. फाइंड दी एरिया ऑफ दी फील्ड इन हेक्टर्स म्हणजे हेक्टरमध्ये एरिया काढा. आपला एरिया कशामध्ये आलेला आहे स्क्वेअर मीटरमध्ये आलेला आहे. आपल्याला विचारलेलं आहे हेक्टर्समध्ये काढा. येथे युनिट दिलेले आहे. 1 हेक्टर म्हणजे किती 10,000 स्क्वेअर मीटर. तर आपल्याला काय करावं लागेल या स्क्वेअर मीटरचं आपल्याला हेक्टरमध्ये रूपांतर करण्यासाठी या संख्येला 10,000ने डिवाईड करावं लागेल. म्हणजे ते काय होतील हेक्टरमध्ये होतील. जर 32,400ला आपण 10,000ने डिवाईड केलं तर हे काय होतील हेक्टर्स होतील. हेक्टर्स पहा हा आलेला आहे स्क्वेअर मीटरमध्ये. आता आपण हेक्टरमध्ये रूपांतर करण्यासाठी 10,000ने डिवाईड केले. पहा हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल म्हणजे काय राहिलेलं आहे 324/100. बरोबर आहे. हे 2 0 कॅन्सल करायचे तर हा पॉईंट येथे आपल्याला 2 घरं इकडे मागे घ्यावं लागेल म्हणजे काय येईल 3.24. बरोबर आहे. हे काय होतील हेक्टर. हे येईल आपलं त्या चौकोनाकृती शेताचं क्षेत्रफळ. देअरफॉर एरिया ऑफ फील्ड किंवा फार्म इज 3.24 हेक्टर. समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.